नमस्कार, देवश्री किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण असा पदार्थ करतोय जो मुलांच्याही आवडीचा आहे, पौष्टिक सुद्धा आहे आणि करायला सुद्धा सोपा आहे। समोसांना मागे सारेल असा हा पदार्थ आहे। तर आज मी तुम्हाला भुर्जी रोल कसे बनवायचे ते दाखवणार आहे। करायला एकदम सोपे आहेत आणि एकदम खस्ता खुसखुशीत आणि कुरकुरीत असे हे भुर्जी रोल तयार होतात। मस्त आणि सोपी रेसिपी आहे, मुलांच्या आवडीची रेसिपी आहे। मुलांना तर खायला आवडेलच, त्याचबरोबर हा पौष्टिक सुद्धा आहे। याचं कारण म्हणजे यामध्ये मी मैद्याच्या ऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे आणि अंड्यापासून आपण हे भुर्जी बनवलेली आहे। तर एकदम पौष्टिक अशी रेसिपी आहे, चवीला एकदम मस्त लागतात। लहानांनाच काय तर मोठ्यांना सुद्धा आवडतील असे हे रोल तयार होतात। करायला अगदी सोपे आहे। सोप्या पद्धतीने घरातल्या साहित्यामध्ये मी तुम्हाला हे रोल कसे बनवायचे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। रेसिपी पूर्ण पहा, आवडल्यास लाईक शेअर नक्की करा। त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा। इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की पाहू शकता। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। अंडा भुर्जी रोल करण्यासाठी इथे आपण सुरुवातीला साहित्य पाहूया। तर आपण रोल करण्यासाठी जे वरचं आवरण कव्हर जे असतं ते बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा लागणार आहे आणि चवीनुसार मीठ लागणार आहे। आणि भुर्जी करण्यासाठी इथे मी 2 अंडी घेतलीत, थोडंसं तेल लागणार आहे, 1 वाटी कांदा घेतलेला आहे, 2 चमचे सुकं खोबरं मिक्सरवरती बारीक करून घेतलेलं आहे, अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे, अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे, अर्धा चमचा काळं तिखट आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे। तर सुरुवातीला आपण हे पीठ मळून घेऊया। एका भांड्यामध्ये आपण हे गव्हाचे पीठ आणि रवा मिक्स करून घेऊया। त्याचबरोबर चवीनुसार थोडंसं मीठ घालूयात। तुम्ही गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैदा वापरला तरी सुद्धा चालेल, पण गव्हाच्या पिठामुळे हे रोल आणखीनच पौष्टिक होतात। 2 चमचे तेल घालायचं आहे, तेल हे व्यवस्थित या पिठाला चोळून घ्यायचं आहे। सगळं तेल या पिठाला व आपण जो रवा घातलाय त्याच्या कणाकणाला लागलं पाहिजे, तरच आपले रोल एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी होतील। तुम्हाला मी याचं दाखवते, अशी मूठ बांधल्यानंतर ती व्यवस्थित बांधली जावी एवढं आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे। आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट असा गोळा मळून घेऊया। इथे आपली कणिक मळून झाली। आता आपण याला थोडंसं तेल लावून घेऊया। तेल लावल्यामुळे कणिक आपली छान मऊ राहते। परत एकदा व्यवस्थित हे मळून घ्यायचे आहे। आता तुम्ही पाहू शकता ही कणिक मी किती अशी घट्ट मळून घेतली। आपण चपातीला जशी मळतो त्याही पेक्षा थोडीशी घट्ट मळायची। यामुळे 2 फायदे होतात। पहिलं म्हणजे अशा घट्ट पिठाचे जर आपण रोल बनवले तर ते अजिबात तेलकट होत नाही किंवा ते तेल शोषून घेत नाही। आणि दुसरं म्हणजे जे आपण रोल बनवणार आहोत ते एकदम खस्ता क्रिस्पी होतात, त्यासाठी अशी घट्ट कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे। आता आपण हे बाजूला ठेवूया आणि एक 10 ते 15 मिनिटे आपण ही कणिक छान भिजवून घेऊया। आता आपली कणिक भिजते तोपर्यंत आपण भुर्जी तयार करून घेऊया। गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, यामध्ये आपण 2 चमचे तेल घालूयात। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये सुरुवातीला आपल्याला कांदा घालायचा आहे। कांदा छान थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। खूप लालसर करायचा नाही, फक्त थोडासा हा मऊ होईपर्यंत किंवा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा थोडासा परतून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता याचा थोडासा रंग बदललेला आहे आणि ट्रान्सपरंट दिसायला लागलेला आहे। तर आता आपण यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घालूया। त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालूयात। खोबरं घालूयात, मसाला घालूयात आणि तिखट घालूयात। तुम्हाला जर काळं तिखट घालायचं नसेल तर तुम्ही लाल तिखट घातलं तरीही चालेल। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता, कोथिंबीर घालू शकता। आज मला कोथिंबीर मिळालेली नाही म्हणून मी फक्त
आलं लसूण मध्येच कोथिंबीर घातलेली आहे। वरून तुम्हाला घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता। तर हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आज ही रेसिपी मी अगदी साध्या सोप्या घरातल्या साहित्यामध्ये बनेल तशी दाखवते आहे। तर एकदम पौष्टिक अशी रेसिपी आहे। मुलांसाठी खूप पौष्टिक रोल तयार होतात। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपण यामध्ये अंडी घालूयात। आता ही या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता एकदम बारीक गॅसवरती 2 मिनिटे आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे, जोपर्यंत याची भुर्जी तयार होत नाही किंवा हे मिश्रण सुकत नाही तोपर्यंत। मस्त अशी भुर्जी आपली तयार झाली, तुम्ही पाहू शकताय। आता आपण गॅस बंद करूयात आणि ही भुर्जी एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया। आपली भुर्जी ही थंड झाली आणि इथे आपलं हे पीठ सुद्धा छान भिजलेलं आहे। पोळपाटावरती काढून घेऊया आणि हे थोडं परत एकदा मळून घेऊया। हे व्यवस्थित मळून झाल्यानंतर आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया, म्हणजे आपल्याला याच्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत। नंतर आपल्याला याचे रोल तयार करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने इथे मी थोडंसं सुकं पीठ घेतलेलं आहे। सुक्या पिठामध्ये ही गोळी थोडीशी घोळवून घ्यायची आणि याची पुरी लाटून घ्यायची। खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही, आपण जशी चपाती करतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे। मस्त इथे आपली ही पुरी लाटून झाली। आता आपण यामध्ये भुर्जी भरून घेऊया। फक्त मध्यभागी भरून घ्यायची, बाकीच्या कडा रिकाम्या ठेवायच्या। आणि आता या बाजूनेही थोडंसं असं दाबून घ्यायचं आणि याला आता थोडंसं कडेने पाणी लावून घ्यायचंय, म्हणजे या रोलमधून भुर्जी बाहेर येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। आता इकडून असं व्यवस्थित रोल करून घ्यायचा। मस्त हे व्यवस्थित असं पाणी लावून चिकटवून घ्यायचं, किंवा तुम्ही मैद्याची स्लरी करून घेतली तरी सुद्धा चालेल। इथे आपला मस्त असा भुर्जी रोल तयार झाला। अशाच पद्धतीने आपण आणखी करून घेऊया। एका प्लेटमध्ये आपण हे काढून ठेवूया। आता आपण यामध्ये भुर्जी भरून घेऊया। दोन्ही अशा कडा दुमडून घ्यायच्या आहे। आतल्या बाजूला थोडंसं हाताने प्रेस करा, म्हणजे रोल छान असा होईल किंवा तो निघणार नाही। आणि आता आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि आता याचा रोल तयार करून घेऊया। मस्त अशाच पद्धतीने आपण सगळे रोल तयार करून घेऊया आणि नंतर तळून घेऊया। सगळे भुर्जी रोल आपले तयार झालेले आहेत। इथे मी कढईत तेल गरम करायला ठेवले। तेल आपल्याला सुरुवातीला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे, खूप कडक करायचं नाही, नॉर्मल तेल गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर एकदम बारीक गॅसवरती आपल्याला रोल तळून घ्यायचे आहेत। तेल मी थोडंसं कमी ठेवलंय, त्यामुळे मी 2च रोल तळते। तुम्हाला जर जास्त तेल ठेवायचं असेल किंवा तुम्हाला जर
तुमच्या घरामध्ये जर नॉनव्हेज तेल व्हेजला चालत असेल तर तुम्ही जास्त तेल ठेवू शकता। आता हे दोन्ही बाजूनी छान खरपूस हे रोल तळून घेऊयात। गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे। गॅस बारीक ठेवल्यामुळे हे जे रोल आहेत ते एकदम क्रिस्पी होतात, एकदम कुरकुरीत असे होतात। त्यासाठी एकदम कमी गॅसवरती तळून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूंनी मस्त असे खरपूस तळले गेलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आणि याला एक वेगळा क्रिस्पीनेस आला, जसं समोशाला येतो अगदी तसाच। तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा रोल तळून घेऊयात। मस्त असे खुसखुशीत खमंग खस्ता भुर्जी रोल आपले तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। अगदी समोशांना जसा रंग येतो किंवा समोसे जसे वरून एकदम खस्ता होतात, अगदी त्याच पद्धतीने हे रोल तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। एकदम मस्त अशी रेसिपी आहे। हा रोल मी तुम्हाला तोडून दाखवते। मस्त तुम्ही पाहू शकताय, आतून एकदम मस्त दिसतोय। मुले नक्कीच आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे। लहानांनाच काय तर मोठ्यांना सुद्धा आवडेल अशी ही रेसिपी आहे। या पद्धतीने असे पौष्टिक रोल तुम्ही मुलांना नक्कीच बनवून देऊ शकता। मुले जर अंडी खात नसतील तर या पद्धतीने तुम्ही असे अंड्याचे रोल नक्कीच बनवून देऊ शकता। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। या रेसिपीला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनवरतीही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद।